2 दिवसांपूर्वी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसच्या कार्यालयात शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली। या बैठकीत जवळपास शहरातील 100 प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे, वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी युवक अध्यक्ष बाबा करगुळे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, आरिफ शेख, देवा गायकवाड, शिवा बाटलीवाला, अशोक कलशेट, टी केशव इंगळे, सुनील बंदपट्टे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ आणि युवा पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। मध्यमधून खासदार प्रणिती शिंदे यांनी 3 वेळा प्रतिनिधित्व केले। शहर उत्तर पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावेत अशी प्रामुख्याने मागणी बाबा करगुळे, अशोक कलशेट्टी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ युवा पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मागील 2 टर्म पराभव होऊन डिपॉझिट जप्त झाले। शहर मध्य मतदारसंघामध्ये खासदार प्रणिती शिंदे या सलग 3 टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत। दक्षिण विधानसभा मतदारसंघ मागील निवडणुकीत बाबा मिस्त्री यांचा थोडक्यात पराभव झाला। या सर्व कारणांनी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्वीपासून ताकद आहे। आता खासदार प्रणिती शिंदे निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे। या सर्व कारणांमुळे शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस निवडून येईल असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या बैठकीत मांडला। 3 विधानसभा मतदारसंघ जर काँग्रेसने लढवले तर महाविकास आघाडीचे काय होणार असा प्रश्न मित्रपक्षास पडलाय। महाविकास आघाडीतील काँग्रेस वगळून इतर पक्षातील भावी आमदार, इच्छुक आमदार यांची गोची झाली आहे। काँग्रेसच्या बैठकीत शहर उत्तर, मध्य, दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांची मागणी आहे। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या इच्छुक शहर उत्तर, मध्य, दक्षिण मधील भावी आमदार कोणती भूमिका घेणार? काँग्रेस महाविकास आघाडीतील आपल्या मित्रपक्षांना न्याय देणार का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात नक्कीच मिळतील। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।